भारत पाक सामन्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। अभिषेक शर्मानं पाकला धुतलं तर तू बॉल टाकरे पहिल्याच बॉलवर 6 मारत अभिषेक शर्मानं पाकच्या शाहीन आफ्रिदीला सुनावलं तर शुभमन गिल अभिषेक शर्माची पाकच्या हॅरिस रौफ सोबत खडाजंगी। भारत पाक सामन्यामध्ये पाकच्या साहिबजादा फरहानची वादग्रस्त ऍक्शन। 34 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादाची गोळीबाराची ऍक्शन। AK-47 ची बंदूक घेऊन गोळ्या मारण्याची ऍक्शन केली। ती कुणासाठी ऍक्शन करून त्यानं शाहिद आणि पहलगाममधील मृतांचा अपमान केलाय। पाकच्या साहिबजादा फरहाननं वादग्रस्त बंदुकीची ऍक्शन केल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। साहिबजादा फरहाननं त्याचं अर्धशतक झाल्यावर क्रिकेटच्या मैदानावर AK-47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धाड 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 गोळ्या मारतायत। संजय राऊतांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे। संजय राऊतांकडून पाकची दलाली सुरू आहे। जय शहांना भारत रत्न पुरस्कार देण्याच्या राऊतांच्या टीकेवरून नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। माझी मागणी आहे की जय शहा यांच्यावर बोलण्याऐवजी जय शहा यांना भारत रत्न देण्याची मागणी करण्याऐवजी संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे। सांगोला तालुक्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र तर दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी विनंती। धनगर समाजाला ST प्रवर्गातनं हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी ही मागणी। विधानसभा आणि विधान परिषदेचे OBC आमदार गट तयार करणार। गटाचे अध्यक्षपद वडेट्टीवारांना देणार। परिणय फुकेंची माहिती तर GR मुळे OBCंवर अन्याय होत असल्यास OBCंसोबत राहणार परिणय फुकेंची भूमिका। 52 GR पैकी जवळपास 40-45 GR हे माझ्या पाठपुरावाने निघालेले आहे। मी OBC समाजामधला असल्यामुळे निश्चितच OBCंचा लढा नेहमी देत असतो आणि पुढे देत राहणार। जर समजा याच्यात जर समाज समाधानी झाला नाही तर मी समाजासोबत उभा राहणार। जरांगेंभोवतीच्या लोकांनीच माझी गाडी जाळली। OBC आंदोलक नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगेंवर आरोप। जालन्याच्या निलमनगर भागामध्ये रात्री अज्ञातानं वाघमारेंची गाडी पेटवल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। शहाद्यामध्ये उद्या आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार। बंजारा आणि धनगर समाजाच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये यासाठी या मोर्चाचं आयोजन। विक्रोळीमधील टागोर नगरात कबूतरखाना होऊ देणार नाही। पालिकेनं कबूतरखाना सुरू करण्याची हिंमत करून दाखवावी। कबूतरखान्यांवरून आमदार सुनील राऊत आक्रमक।